नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण मस्त अशी कोथिंबीर वडी बघणार आहोत। तर इथे मी खूप सारी कोथिंबीर घेतलेली आहे। एक 3 जुड्या मी इथे कोथिंबीर वापरलेली आहे। ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे, पाणी चाळणीवर निथळत ठेवली आणि अशी बारीक कट करून घेतलेली आहे। आता एक वाटण तयार करून घ्यायचं। 20-25 लसणाच्या पाकळ्या, 7-8 हिरव्या मिरच्या आणि जिरे घालायचे आहेत अर्धा चमचा। त्याचं एक वाटण तयार करून घ्यायचं। आता आपण जी कोथिंबीर कापून ठेवली का ती टाकून द्यायची आहे। त्याच्यामध्येच आपल्याला जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ते टाकून द्यायचे आहे। तर ते वाटण तयार केलं ते टाकून घ्यायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं। त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे मी पोह्याची पावडर घेतलेली आहे 1 वाटीभर। इथे मी तांदळाच्या पिठाचा वापर केलेला नाही आणि 1 वाटीभर बेसन पीठ घेतलेलं आहे। ते सर्व आपल्याला एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं पाण्याचा हापका मारून इथे आपल्याला याचा व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं आहे। तर सुके मसाले तुम्ही अगोदर सुद्धा घालू शकता किंवा मी आता घालते पुढे तसे त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही घालू शकता। तर इथे मी लाल तिखट, हळद पावडर आणि थोडंसं मीठ आणि ओवा घातलेला आहे। आता याच्यावर थोडंसं पाणी घालायचं आहे आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। याने काय होईल तर छान असा कोथिंबीर वडीला रंग येतो। तर आता आपण काय करूया, थोडंसं तेल लावून याला व्यवस्थित गोळा मळून घेऊयात। थोडंसं चाळणीला तेल लावून घेऊयात आणि व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने थापून घ्यायचं आहे। वरतून तीळ घालायचे आहेत आणि याला एक 10 मिनिटं आपल्याला असं स्टीम करून घ्यायचं आहे। तर पातेल्यात पाणी ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी ही चाळणी ठेवलेली आहे। तर बघू शकता मस्त अशी आपली ही कोथिंबीर वडी वाफाळून तयार आहे। तर तुम्ही ही शॅलो फ्राय करू शकता किंवा डीप फ्राय सुद्धा करून खाऊ शकता आणि अगदी आठवडाभर ही कोथिंबीर वडी तशीच राहते, अजिबात खराब होत नाही। तर आपण आता ह्या कोथिंबीर वडी छान अशा तळून घेऊयात। मस्त अशा खरपूस, आतून पोकळ आणि वरतून कुरकुरीत अशा ह्या कोथिंबीर वडी तयार झालेली आहे। नक्की करून बघा या सीझनमध्ये आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।